नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज महाराष्ट्राच्या सुपर कॉप ज्यांना लेडी सिंघम म्हणतात, त्या मीरा बोरवणकरांचं पुस्तक मॅडम कमिशनरचं लोकार्पण आहे. पॅन मॅकमिलन पब्लिकेशन ने छापलेलं हे पुस्तक येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात एक तडका जरूर लावणार एवढं नक्की. आणि जी बातमी त्या पुस्तकातनं बाहेर आली ती अशी, की 2010च्या वेळेला जेव्हा मीरा मॅडम पुण्याला कमिशनर बनून आल्या, त्यावेळेला पुण्याचा जो प्रसिद्ध मध्यवर्ती कारागृह आहे येरवडा, याची 3 एकर जागा एका निजी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव काही नेत्यांचा होता. त्याची लिलाव प्रक्रियाही पूर्ण झाली होती आणि लिलावामध्ये ज्याला सर्वात जास्त ज्यांनी किंमत दिली त्याचा तो प्लॉट 3 एकर जमीन हस्तांतरित करावी असा पुण्याच्या पालकमंत्र्याचा आग्रह होता. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकानुसार पोलीस कमिशनर होत्या, त्यांनी पोलीस म्हणजे पोलीस जे सिनियर अधिकारी होती त्यांच्याशी ते बोलले. त्यांनी सांगितलं की असं मंत्र्याचं म्हणणं आहे, तुम्ही मंत्र्यांना भेटा. त्या पालकमंत्र्यांना भेटायला गेले. पालकमंत्र्यांच्या समोर पूर्ण मॅप होता आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं मीराजींनी की हे प्राईम लँड आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला अशी प्राईम लँड मिळणार नाही, पुढे क्वार्टर्स सुद्धा त्याच्यात आपण करू शकतो, त्यामुळे ही निलामी होऊ शकत नाही. आणि ती निलामी टळली. त्यानंतर तो लिलाव टळल्यानंतर मंत्री नाराज झाले. त्यांनी तो मॅप आणि ते सगळं टेबलवरनं रागात फेकून दिले, असं मॅडम मीरांनी आपल्या पुस्तकात मॅडम कमिशनर मध्ये उल्लेख केलेला आहे. मीरा बोरवणकरांचा म्हणजे 1981 पासून 2017 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये काम केलं. ओरिजिनली पंजाबच्या त्या राहणाऱ्या, त्यांचे वडील BSF मध्ये अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासून एक फोर्सेस बाळकडून त्यांना पाजलं गेलं आणि फाजिल्का या जिल्ह्यातनं जेव्हा त्यांनी स्कूलिंग केलं आणि मग वडिलांच्या ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी स्कूलिंग झालं आणि ते IPS झाल्या. मग त्यांनी अभय बोरवणकर हे IAS अधिकारी होते, त्यांच्याशी लग्न केलं. पुढे अभय जींनी नोकरी सोडून फूड प्रोसेसिंगचं काम सुरू केलं. पण जोपर्यंत मीरा मॅडम महाराष्ट्र पोलीसमध्ये होत्या, एक दमंग अधिकारी म्हणून नावाजलेल्या होत्या आणि शेवटी त्यांनी शेवटची पोस्टिंग मला वाटतं त्यांची DG ते होते, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संघटनेचे ते त्या डायरेक्टर जनरल राहिलेले आहेत आणि तिथून रिटायरमेंट झाली. अंडरवर्ल्ड पासून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा एक दरारा होता. त्यांच्या एकूण जीवनावर राणी मुखर्जींचा एक चित्रपट आहे मर्दानी, असं म्हटलं जातं, तो त्यांचाच जीवनावर आधारित आहे. आता ही जेव्हा बातमी बाहेर आली तेव्हा हडकंप माजला. त्या काळी सुद्धा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते आणि आता सुद्धा अजित पवार आहेत. अजित पवारांनी वक्तव्य जारी केलं, हे सपशेल खोटं आहे. पालकमंत्री निलाव करू शकत नाही. पालकमंत्री हा रेव्हेन्यू मिनिस्टरकडे डिपार्टमेंट असतं आणि सरकारी जमिनींचं, आणि मी नेहमी सरकारी जमिनी नको जायला म्हणून नेहमी ठामपणे सरकारी जमिनी वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरीकडे मीरा मॅडमनी सुद्धा आपण जे लिहिलं ते सत्य आहे याच्यावर त्या बोलल्या. त्यानंतर
महाराष्ट्रामधल्या अशा बरेच केसेस आहेत तिथे सरकारी जमिनी नेत्यांच्या कृपेमुळे प्रायव्हेट बिल्डर्सना दिल्या गेलेल्या आहेत आणि असंख्य पत्र आणि त्यांना त्याच्यानंतर लगातार त्यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन आहे जेव्हा ते रिसर्च करत होत्या. औरंगाबाद ची एक केस आहे. रिटायर्ड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.एच. मल्लापुल्ले यांनी ती गोष्ट मीरांना लिहून कळवली, की तिथे राधा मॅडम नावाच्या कलेक्टर होत्या आणि बी.एस. रमाणी आयुक्त होते आणि त्यावेळेला तिथे एक नरखेडा गावाच्या 50 एकरची जमीन अशीच प्रायव्हेट म्हणजे प्राईम जमीन प्रायव्हेट बिल्डरच्या घशात नेत्यांनी घातली होती आणि ह्या 2 अधिकाऱ्यांनी लढून ती जमीन वापस आणली. बिल्डर सुद्धा इरेला पेटला होता. तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. पण शेवटी ती जमीन सरकारी होती आणि ती सरकारची राहिली. मीरा मॅडम पुढे म्हणतात, की महाराष्ट्रामध्ये एक नेक्सस दिसून येतं आणि ते नेक्सस म्हणजे बिल्डर, अधिकारी, नेते आणि पोलीस हे इतकं डेडली कॉकटेल आहे, की कितीतरी सरकारी जमीन बिल्डरच्या घशात घातली जातात आणि तो बिल्डर ती जमीन या सगळ्यांच्या मदतीने घेतो आणि मग पुढे हे सगळं जे आहे त्याचा तो वाटा आहे या सगळ्यांना मिळतो. पोलीस बिल्डरला ती जमीन घेण्यासाठी मदत करते, अधिकारी कागदपत्र बनवतो आणि नेता वरनं दबाव. आता अजित पवारांचं वक्तव्य की ते मिनिस्टर अगदी तो मंत्रालय रेव्हेन्यू मंत्रालयाकडे होतं आणि ते माझ्याकडे नाही, पालकमंत्र्याचा तो अधिकार नाही. हे अतिशय हास्यास्पद आहे. 2010 मध्ये अजित पवार किती पॉवरफुल होते हे सगळ्यांना माहित आहे. आणि राष्ट्रवादीचे सगळे मंत्री कसे अजित पवारांच्या समोर नतमस्तक व्हायचे हे सगळ्यांना माहित आहे. अजित पवार त्यावेळेला शरद पवारांनंतर सर्वात मोठी ताकद होती राष्ट्रवादीमध्ये तेही सगळ्यांना माहित आहे. पालकमंत्र्याला जर काहीच अधिकार नसते तर अजित पवार सध्या पालकमंत्र्यांचा हट्ट घेऊन त्या पालकमंत्री पदापर्यंत पुण्याचंच पालकमंत्री पद पाहिजे आणि दादांच्या हातातनं ते माझ्या मिळायला पाहिजे म्हणून हा हट्ट करत आणि त्या हट्टापायी दिल्लीपर्यंत ही केस पोहोचली आणि मग तिथनं दादांना सोलापूर आणि अमरावतीला पाठवण्यात आलं पालकमंत्री म्हणून आणि अजितदादांना तो पालकमंत्री पद दिलं. असं काय आहे पुण्याच्या पालकमंत्री पदात की जे मोह सुटत नाही, तो सत्तेचा एक मोठा केंद्रबिंदू बनतो. त्यामुळं मीरा मॅडम जे म्हणतात त्यात जास्त तथ्य दिसतं आणि हे टेक्निकल एस्केपिझम आहे. म्हणजे टेक्निकली एक बोल तुम्ही सांगता, की तो माझं मंत्रालय नाही, माझ्या मंत्रालयात मी कसं बोलू? काय अजितदादा सध्या राष्ट्रवादीकडे असलेल्या वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये आदेश देऊ शकत नाही? काय त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शननी तिथं कामं होत नाही? या अगोदर जेव्हा इव्हन उद्धव ठाकरेचं सरकार होतं, तेव्हा याच शिंदे गुटांचा जे शिंदेची आता सगळे मित्र जी आता बीजेपी सोबत गेली हिंदुत्वाच्या नावावर आणि दुसरं कारण होतं की अजित पवारचं मनमानी इतकी असायची की त्यांच्यामुळे आम्ही अतिशय त्रासलो होतो. त्या अजित पवारांच्या त्रासाने त्यांनी शिवसेना सोडली. ते अजित पवारांच्या दूर जाऊ इच्छित होते आणि तोच शिवसेना मग त्यांच्या गळ्यात पडली. म्हणजे सातूच्या जाचामुळे वाटणी मागितली आणि सातूच वाटणीला आली. असा प्रकार एकनाथ शिंदेसाठी झाला. पण महाराष्ट्रात हे जे डेडली कॉकटेल आहे याच्यामुळे महाराष्ट्राचं किती नुकसान होतं आणि आमचे नेता कसे फोपावले जातात, हे कसे अब्जोपती बनतात, करोडपती बनतात, त्यांची मुलं कशी विदेशात शिकायला जातात. हे सगळं समोर मांडण्याची जी ताकद दाखवली मीरा अ, बोरवणकरनी त्यांना आम्ही राष्ट्र महाराष्ट्रातनं सॅल्यूट करतो. असे जे वेगळे अधिकारी कमीत कमी रिटायरमेंट नंतर जरी तुम्ही समोर आले, पुस्तकाच्या रूपाने जरी समोर आले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं घाणेरडे प्रकार होतात, हे कमीत कमी जनतेसमोर यायला हवं. ते नेता नाही म्हणणार. त्यांना खोटं बोलायची सवय आहे. कारण महाराष्ट्रात आता मला वाटतं राजकारणात जाण्यासाठी सर्वात मोठी जी एक तुम्हाला क्वालिटी पाहिजे ते असतं खोटं बोलणे. जर तुम्ही सपशेल खोटं बोलत असाल, फार मोठ्याने खोटं बोलत असाल आणि सारखं खोटं बोलत असाल, तर मग तुम्ही फार मोठे नेते होण्याच्या लायकीचे आहेत. कमीत कमी महाराष्ट्रात तरी असं दिसून येतं. त्यामुळे अजित पवार जे सांगतात ते अतिशय हास्यास्पद आहे.
पण अशा कितीतरी जमिनी लाटल्या गेल्या पाहिजे. मला वाटतं मीरा मॅडमकडे आता बरेच लोक SMS करतात, WhatsApp करतात. त्यांनी ती सीरीजच तयार केली पाहिजे आणि कमीत कमी सगळी ती इन्फॉर्मेशन चांगल्या पत्रकारांसोबत शेअर केली पाहिजे. की कशा सरकारी जमिनी कशा लाटल्या गेल्या, किती अधिकाऱ्यांनी त्या वाचवल्या आणि किती ठिकाणी ते वाचवू शकल्या नाही. त्यामुळे आता जेव्हा मीरा मॅडमनी सांगितलं, की बिल्डर, अधिकारी, नेते आणि पोलीस यांचं कसं नेक्सस आहे, कसं हातात हात धरून एकमेकाला ते हे सगळं घबाड करत असतात. तेव्हा मला तुकोबांचा एक अभंग आठवला. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून बिल्डर, नेता, पोलीस अधिकारी हे सगळे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून आणि आज अभंगाच्या शेवटच्या लाईन आहेत. तुका म्हणे आता खेळितो कौतुके, तुका म्हणे आता खेळितो कौतुके, झाले तुझे दुःख अंतर आहे. म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हे सगळे एकामेकाला सोबत घेऊन जातात. कुठल्या राजकारणात इकडनं तिकडे जरी जायचं असलं, तरी अधिकारी सुद्धा असेच फिरत असतात. ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यांचे ते सगळे ठरलेले नेता असतात. ती लॉबी असते. चालविशी हाती धरून बरोबर एकामेकांना घेऊन जातात. मुख्यमंत्री बदलला की डीजी बदलतो. कालपर्यंत ज्याच्यावर इन्क्वायरी होती ते डीजी होतात. कालपर्यंत जे भगोडे होतात ते पुन्हा मोठ्या पोस्टवर येतात आणि कालपर्यंत मोठ्या पोस्टवरचे ते लूप लाईनला जातात. हे सगळं आपण पाहतोय तमाशा इतक्या वर्षापासून. तुका म्हणे आता खेळतो कौतुके आणि हे सर्व जेव्हा सक्सेस होतं, मग सगळे खेळत मस्त मंद असतात. सगळे कमावलेले असतात. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर आता कसा सुखी आहे. इथे बिल्डर सुखी, नेता सुखी, अधिकारी सुखी, पोलीस सुखी. महाराष्ट्रातील जनतेचं काय? ज्याच्यासाठी अधिकारी काम करतात, त्यांच्यासाठी पोलिसांना काम करायचं असतं. ज्यांच्यासाठी नेता अंतिम व्यक्तीसाठी काम करायला राजकारणात येतो आणि बिल्डर महाराष्ट्राचा विकास करतो. शेवटी फक्त एकामेकाचा विकास करतात. एक नग्न सत्य या पुस्तकाच्या रूपाने आलंय. हे पुस्तक जरूर मी पूर्ण वाचेल आणि वाचल्यावर पुन्हा एक वेळा समीक्षा त्या पुस्तकाची म्हणून एक वेगळा प्रोग्राम करूया. सोबत नमस्कार. पुन्हा पहा म्हणजे उद्या येतो काही विषयासोबत नवीन. तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.